रत्नाक्का, काय ग? तुम्ही सुद्धा माझ्या मॉम डॅड बरोबर माझं कन्यादान करावं अशी इच्छा आहे माझी. आईचा हक्क दिलाय तिने मला. नाही, त्याच हक्काने मी तिला जाब विचारणार आहे. नाही, या सिद्धूलाही तो बाप होणार आहे ही बातमी कळायलाच हवी. त्यानंतर तो अमेरिकेला जाईल किंवा इथेच राहील, पण कळायला तर हवंच. मी रत्नाकावरती लक्ष ठेवतो, तू आराम कर. नाही बाळा काका, आता जर आराम केला तर घरच्यांना शंका येईल, उगाच पॅनिक होतील सगळे. आणि मला खरंच रत्नाक्कांची भीती वाटते. बरोबर आहे. बाहेर जाऊया आपण. हो चल. सिद्धू, चल बाहेर. काय झालं? तू बाहेर चल. चल. आप्पा काय झालं? अरे रत्ना घेऊन गेली आता त्या सिद्धूला फरफटत बाहेर. अमेरिकेला जाण्यापूर्वी शेवटचा ओरडा बसणार वाटतंय आत्याबाईंकडून. नका काय झालं? सिद्धू, हे बघ, मी आता जे काही सांगेल ते शांतपणे ऐकून घ्यायचं. पण काय झालंय काय? हे बघ, आदितीचे रिपोर्ट झाले आणि त्यात खरं काय आहे हे फक्त मला, बाळाला आणि आदितीला माहिती आहे. पण सिद्धू, मला वाटतं हे तुला सुद्धा समजावं, कारण तुझा हक्क आहे. बरं का, एक मिनिट, मला एक सांग, काही सिरियस आहे का? एवढं टेन्शन मध्ये काय आहेस? हा, बोल ना, काय झालं? अगं सांग ना. सेठ, सेठ, तू हे बाळा काकांनाच विचार ना. बाळा काका सांगतील तुला. बाळा काका. हा, हो ना. हा, अरे ये ना, मी तुला समजावतो. काय ऍक्च्युली तिचं HB कमी झालंय. HB म्हणजे हिमोग्लोबिन कमी झालंय तिचं. काय आपल्याला तिला ना थोडं खाण्यापिण्याकडे लक्ष जास्त द्यावं लागेल. शपथ आहे तुम्हाला माझी. नक्क प्लीज. आता काय बोलणार? शपथच घातलीये. रत्नाक्का, तुम्ही दिलेली शपथ मोडत होतात. आई मानल्यास ना तुम्हाला आदिती, मग त्या हक्काने सांगू दे मला. त्याला होणाऱ्या बाळाचा बाप आहे तो. कदाचित हे सगळं ऐकून थांबेलही तो. हा आनंद तू त्याच्यापासून कसा हिसकावून घेऊ शकते? काहीच गिल्टी येत नाहीये का तुला? मी आयुष्यात कधीच प्रेग्नंट नाही राहू शकले. या क्षणांची किंमत आहे ना, मला विचार. अगं, आई होण्याचा आनंद नवऱ्याला नाही सांगायचा तर मग कुणाला? रत्नाक्का, सगळं मान्य, पण खरं सांगते, माझ्यासाठी सुद्धा हे तितकंच कठीण आहे. आणि तुम्ही सेटसाठी जो विचार केलाय तो मी सुद्धा केलाय. म्हणूनच तो बाबा होणार आहे हा निरोप मी त्याच्यापर्यंत पोहोचवलाय. कसा?
बयो तात्या येतो मी. लग्न व्यवस्थित पार पडलं. तुमची नात सुखाने संसार करा. नानी काकी, पल्लू काकी, रत्नाक्का, अर्चना, मोठी बाई, ताई काकी, तुम्हा सगळ्यांना सांगतोय, कोणीही नमाला रडवायचं नाही. तिला आनंदाने सासरी पाठवायचं. कळलं का? आम्ही कोणीच रडणार नाही आणि ओरिजिनल देशमुख तर अजिबात नाही. रत्नाक्का, आधी स्वतःचे डोळे पुसा. तुझ्या सासूकडे बघ आधी. नाही रडणार मी. मी सांगितलं ना कोणी रडायचं नाही म्हणून. हो पण आम्ही कोणीच रडत नाही आहोत. माझी नमा रडत असणार. कुणी रडवलं तिला? अरे देवा, हे काय? घ्या, हे बघा, हे देशमुखांचे जावई रडताय. अरे काय हे? आणि बाजूला ओरिजिनल देशमुख शांत बसलीये. तसं काही नाहीये रत्नाक्का. जावई बापू थोडे हळवे आहेत. युवराज, अरे मंगलाष्टका झाल्यापासून मला सुद्धा रडू येते आणि बापू काका सुद्धा रडत होते. युवराज, पण तू काय एवढा रडतोयस? इतके दिवस या घरी राहत होतो, पण आज लग्न झाल्यानंतर इथून मला जावं लागणार म्हणून मला रडू येतं. नमाला घेऊन जाशील ना? अरे युवराज, बापू काकाला आणि ताई काकीला निश्चिंत करायचंय तुला. तुम्ही नमाची काळजी करू नका, मी घेईन तिची काळजी. सुखात राहा मुली. अगं हो हो हो, ह्या पोरी आहेतच, पण तू नसलीस ना तरी कायम माझ्या जवळ असशील. नमा, आमच्या जावई बापूंना त्रास नको देऊ बर का. हा, सुखी व्हा. नमा, काळजी घे. हा, सुखी राहा.
खुश आहेस ना? थँक्यू काय, माझ्यामुळे काहीच झालं नाही. अजिबात रडायचं नाही, आनंदात राहायचं, हसत राहायचं. प्रॉमिस? काळजी घ्या आमच्या नामाची. नमाताई, मी पण येणार तुझ्यासोबत. म्हणजे तुला एकटं नाही वाटणार ना तिथे? तुमने ती एकटी कुठे? मी असणार ना तिच्यासोबत. तू इथेच थांब आणि सगळ्यांची काळजी घे. हो ना नमा? नमा, नमा सासरी गेली. सेठ प्लीज. सिद्धू, तुला आता निघायला हवं. हे बघ, असं रडून नाही चालणार. चला, आपल्या मुलाच्या पाठवणीची तयारी करायला हवी. माझी निघायची वेळ आली. फायनली मी अमेरिकेला जाणार. माझं स्वप्न पूर्ण होणार. मोठे बाई, मी अगदीच समजू शकते तुमचं काय होत असेल. अहो, तुम्हाला यांनी बोर्डिंगला टाकायचा नुसता विचार केला ना तरी मला वेड लागायची पाळी आली होती. सुमित्रा, अगं घरातलं कोणी प्रवासाला निघालं ना की कसं हसतमुख राहावं. हे बघ, सारखं सारखं ते डोळ्याला पदर लावणं बंद कर. सुमित्रा, अगं सुनबाई आपल्या सोबत राहणार आहे.
आपल्यापेक्षा जरा जास्त तिच्यासाठी कठीण आहे. हो ना. त्यामुळे तिचा विचार करून धीर एकवटून उभं राहायचंय. बाई मित्रा, या डब्यातले चॉकलेट्स आजपासून खायला सुरुवात करायची की उद्यापासून? आदिती, केव्हाही का, पण दिवसातून फक्त एक चॉकलेट खायचं. आणि जशी जशी चॉकलेट्स कमी होतील तसे तसे घरी परत यायचे दिवस माझ्या जवळ येते. चालेल. निघूया, चल. चल. हो, पुढे मी फ्रेश होऊन आले. अगं, आलेच मी.